डॉक्टर केतन, आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत लठ्ठपणावरच्या, तर त्या काय आहेत? जोपर्यंत लाईफस्टाईल मॉडिफिकेशन होत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला फारसा चांगला रिझल्ट लाँग टर्मसाठी मिळत नाही आहे. सर्वप्रथम डाएट हा एक फॉलो करणं फार महत्त्वाचा पार्ट येतो. ऑफकोर्स बऱ्याच ठिकाणी एकच जनरल डाएट एक दिला जातो ज्याच्यामध्ये 50-60% लोकांना फरक पडतो. पण बऱ्याचदा असे पेशंट्स आहेत ज्यांना कस्टमाइज आणि टेलर्ड डाएट प्लॅनची गरज असते. जरुरी नाही आहे की ही जी गोष्ट आमच्या घरात एका माणसाला सूट होते ती आम्हाला पण होणार. तर याचा डाएट हा फक्त शब्द छोटा आहे, पण त्याच्यामध्ये फार डिटेलिंग आहेत आणि ते समजणं गरजेचं आहे. कॅलरी काउंटिंग आणि कॅलरी डेफिसिटमध्ये कसं राहणं आहे आणि वेट लॉस कसं करणं आहे हे फार महत्त्वाचं आहे डाएट पर्स्पेक्टिव्ह जर आपण बघितलं तर. इवन व्यायाम जर बघितला तर बऱ्याच लोकांची सेडेंटरी लाईफस्टाईल असते आणि त्यांचं वर्क हॅबिट्स पण डेस्क जॉब असतो. तर ह्या लोकांचं पूर्ण दिवस बसून काम असतं. पण इवन स्मॉल चेंजेस किंवा तुम्ही फक्त जरी उभं राहिलात आणि बॉडी स्ट्रेच केली तो पण एक प्रकारचा व्यायाम पकडला जातो. व्यतिरिक्त काही जण येतात ते बोलतात आम्ही लाँग टर्म चालत जातोय पण माझं वजनच कमी होत नाही आहे. तर त्यांना हे सांगू इच्छितो की फक्त कार्डिओ एक्सरसाइजेस हे महत्त्वाचे नसतात, बट सोबत स्ट्रेंथनिंग, कोर स्ट्रेंथनिंग ह्या पूर्ण शरीराच्या वेगळ्या अवयवांवर आणि मसल्सवर पण काम करणं गरजेचं असतं. कारण की जेव्हा एक्सरसाइज करता इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी बेटर होते, मधुमेह, रक्तदाब ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा कंट्रोल होतो. म्हणून डाएट, एक्सरसाइजेस, तिसरा पॉईंट जर मला बोलायचा असला हा एक ॲटिट्यूड. हा ॲटिट्यूड फार महत्त्वाचा आहे. रॉंग ॲटिट्यूड जर ठेवलं की मला वेट लॉस करायचं आहे पण ते होत नाही आहे म्हणजे एक पॉझिटिव्ह अप्रोच नाही आहे. जो जर आपण बघितलं की एक लहान मुलगा येतोय, आपल्या वडिलांचे काही मित्र बसलेत घरी, तो येतो बोलता रे तेरा लडका तो खाते पिते घर का है. पण हा जो गोष्ट आहे ही ही जी गोष्ट आहे ती आता फेज आउट करण्याची गरज आहे. कारण की हा खाते पिते घर का कन्सेप्ट गेला आहे आणि ओबेसिटी एरा हा चालू झालेला आहे. आणि या ओबेसिटीच्या एरावर आता सर्वांनी लक्ष देऊन काम करणं फार गरजेचं आहे. आणि हे एका माणसाचं किंवा एका स्त्रीचं काम नाही, पूर्ण फॅमिली सपोर्टची गरज आहे. जसं आपण पहिला प्रश्न पण बघितला, सामाजिक लेवलवर आपण ही चर्चा करतो ॲक्च्युली, कारण की सर्वांचा सपोर्ट गरजेचं आहे. जसं काही वर्षा अगोदर मधुमेह घरोघरी होतं आणि त्याचा अवेअरनेस जो गव्हर्नमेंटने क्रिएट केला आणि त्याच्यावर लोकांना आता फारशा गोष्टी कळायला लागल्या आहेत की बरेच पेशंट येतात ते इन डिटेल पहिलेच सांगून देतात मधुमेहाबद्दल. तसंच हा ओबेसिटीचा एरा आलेला आहे आणि आपण जेव्हा जास्तीत जास्त ह्या गोष्टींचा अवेअरनेस करू तर लोकांना ते समजून येईल. याच्या व्यतिरिक्त ॲटिट्यूड नंतर एक स्क्रीन टाईम फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण दिवसभर कामामध्ये मोबाईलवर पण असतो, जेवढं काम करतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ मोबाईलवर असतो. तर हा स्क्रीन टाईम आहे जर हा रेड्यूस जरी केला तर डेफिनेटली फार मदतीचं असतं. झोपेमध्ये बऱ्याचशा मेटाबॉलिझम ज्या असतात शरीरातल्या त्या प्रक्रिया चालू असतात आणि झोप जर डिस्टर्ब असली तर ते मेटाबॉलिझम हॅम्पर होतं. म्हणून झोपसुद्धा फार गरजेचं आहे. की तुमचं वजन कमी होतंय वाढतंय, कमी होतंय वाढतंय, याचं मिनिंग काय आहे की हा एक आजार आहे, ही एक क्रॉनिक डिझीज आहे. जोपर्यंत तुम्ही फॉलो करताय तोपर्यंत रिझल्ट दिसत आहेत, जोपर्यंत नाही करत आहे तुमचे रिझल्ट पुरा रिव्हर्स बॅक होत आहे. अशा लोकांसाठी एक एंडोबॅरियाट्रिक्स म्हणून आम्ही प्रोसिजर करतो जी नॉन सर्जिकल टेक्निक असते, ज्याच्यामध्ये एंडोस्कोपच्या द्वारे पोटामध्ये एक बलून इन्सर्ट केला जातो. त्याला बॉडी लाईट बलून किंवा इंट्रागॅस्ट्रिक बलून बोललं जातं आहे आणि तो बलून पोटामध्ये वर्षभरासाठी सोडला जातो. सो बेसिकली हा पोटात जेव्हा बलून जातो तुमचा खाण्याचं जे क्षमता असते, तुम्ही जेवण करतात, तुम्ही सर्व खाता पिता पण एक कॅलरी रिस्ट्रिक्शन येतं. तुम्ही फॅट खाताय किंवा कार्बोहायड्रेट्स खाताय याचं कॅल्क्युलेशन वेगळं होतं किंवा ते किती कमी केलं तरी ते मॅटर करत नाही, पण टोटल कॅलरी ही डेफिसिटमध्ये जाते बलूनमुळे. मेटाबॉलिक पॅरामीटर्स जे असतात ते सुद्धा रिव्हर्स करतात आणि तुमचं मेटाबॉलिक पॅरामीटर्स चांगले झाल्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी पण चांगली घडते. म्हणून तुमचं वेट लॉसची सुरुवात होते जेव्हा बलून इन्सर्ट केला जातो. हफ्त्याभरामध्ये बोला, महिनाभरामध्ये बोला, तुम्हाला वजन कमी होणं हे खूप दिसून येतं.
जे ब्राईड टू बी ब्राईड किंवा टू बी ग्रूम्स आपण जे बोलतो, ज्यांचे 15 ते 18 किलो वजन जास्त असतं, त्या लोकांसाठी समजा त्यांचं लग्न एक 8-10 महिन्यामध्ये आहे आणि त्यांना काही कमी वजन थोडं करायचं बिकॉज ऑफ बॉडी शेमिंग जे आपण चर्चा केली थोड्या वेळ अगोदर, त्या लोकांसाठी ही प्रक्रिया फार चांगली आहे, कारण की हा बलून टाकल्यानंतर वर्षभरानंतर काढला पण जातोय आणि याच्यामध्ये आम्ही काही सर्जरी करत नाही आहे, कोणती पोट कापलं जात नाही, काही होत नाही आहे. डेफिनेटली याचे काही प्रोज अँड कॉन्स असतात डेफिनेटली, की काही लोकांसाठी बॅरिएट्रिक सर्जरीज हा चांगला ऑप्शन राहतो, पण जेव्हा त्यांना फिटनेस मिळत नाही, बलून कुड बी अ ब्रिज गॅप फॉर दिस पेशंट्स ज्यांना सर्जरी करायची असते. जेव्हा आपण हा बलून टाकला जातो, 15 ते 18% ऑफ टोटल बॉडी वेट तुमचं लूज होतंय. इट इज मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ लुझिंग वेट, ज्याच्यामध्ये हॉस्पिटल स्टेची गरज नाही राहत, क्विकर वेट लॉस आहे. सकाळी जर पेशंट आला, त्यांचा अगर बलून आपण केला तर ते दुपारपर्यंत घरी पण निघून जातात.